प्रेरणादायी व सोबत जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सबस्क्राईब करा. आज मी आपणास काजूची माहिती सांगणार आहे, ते पहा. आता काजू हे एक फळ आहे. तर फळ झाड आहे, म्हणजे झाडाला येते फळ झाड आहे. आता याला विलायती मँगो या नावाने सुद्धा संबोधले जाते. आता हिंदीमध्ये हिजली बदाम म्हणतात, कन्नडमध्ये गेरू, मल्याळममध्ये कचुनाक आणि तेलुगूमध्ये जिडिमा मेडी. असे वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळे नावं आपल्या काजूला संबोधले जातात. आणि अशा या काजूच्या बोंडापासून कोकण, मलबार, पश्चिम मलबार, तामिळनाडू यासारख्या राज्यामध्ये काय होतं, प्रदेशामध्ये विविध प्रकारचे त्या काजूच्या बोंडापासून मद्य तयार करतात. तर अशा प्रकारे गोव्यात तर काजूचे पीक भरपूर प्रमाणात घेतले जाते. आणि गोव्यात काजूची फेणी खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही जर गोव्याला गेले असाल, आम्ही 2 वेळा जाऊन आलो आहे आणि त्या फेणी प्रसिद्ध खाल्लेली आहे. तर अशा प्रकारे अधिक काजू बिया खाल्ल्या तर लघवीचे प्रमाण वाढते. आणि एवढंच काय, असं आपल्याला घामसुद्धा येतो. म्हणून काहीही खायचं झालं तर लिमिटेडच खायचं. तर अशा प्रकारे ओल्या काजूची वरची आपण जी साल काढतो ओल्या काजूची, तर त्या बोंडामध्ये काय असतं, फायबर असतं. त्या बोंडात फायबर असतं, किंवा त्याला जांबूसुद्धा म्हणतात. त्या बोंड म्हणतात किंवा जांबूसुद्धा म्हणतात. तर त्याच्यामध्ये फायबर असतं. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, फायबरमुळे आपलं पोट साफवण्यात मदत होते. आणि एवढंच काय, तर आपण तर काजूची काय करतो, काजू कतली करतो, काजूची बर्फी करतो. अशा प्रकारे वेगवेगळे पदार्थ आपण बनवतो. आणि त्या ओल्या काजूची वरची ते फिकट तपकिरी साल असते, तर तो लहान मोठ्यांना इतका खाण्यामध्ये आनंद वाटतो की ते खूप छान लागते ती साल. आणि मग काजू बर्फी, काजू कतली हे पदार्थ आपण किती आवडीने खातो, काजू मिश्री. तर अशा प्रकारे एवढंच काय, महाराष्ट्रात आपण नारळी भात करतो, शिरा करतो, आणि शाही पुलावा करतो. तर हे काजू टाकून केलेले पदार्थ आपण खूप आवडीने खातो आणि चवीने खातो. तर अशा प्रकारे काजू फळाला बोहू किंवा बोंड किंवा जांब पण म्हणतात. जांबूसुद्धा म्हणतात. तर बोंडामध्ये फायबरही असतं. तर अशा प्रकारे ह्या पदार्थाचं हे जे पाचक उत्तेजक सारखं आहे, याच्यामध्ये स्निग्ध पदार्थाचे प्रमुख स्रोत असतात. काजूमध्ये स्निग्ध पदार्थाचे प्रमुख स्रोत असतात. तर अशा प्रकारे आपल्याला काजू खाण्यापासून काय फायदे होतात, तर पहिला फायदा पहा, हृदयरोग होण्याची जोखीम कमी होते. मधुमेह होण्याचा धोकाही कमी असतो काजू खाल्ल्याने. आणि अशक्तपणाही कमी करतो. आणि डोळ्यांना सुद्धा असे
सुरक्षित ठेवतो काजू खाल्ल्याने. एवढंच काय, इम्युन सिस्टीमला बूस्ट अप करतो. तर अशा प्रकारे हे आपण काजू खाल्ल्याचे फायदे होतात. आता काजूची बी, ही काजूची बी हे फळाच्या बाहेरील भागात असते. आपला काजूमध्ये असतो, मग काजूची बी बाहेरील भागाला असते. मग ती वर बियर प्रक्रिया करून ती फोडतात आणि मग तिच्यातील गर काढतात. गर काढला जातो आणि काजू काजू काजूगर म्हणतो आपण, काजूकरी काजूगर असं. काजूगर हा एक सुकामेवा असतो, काजूचा सुकामेवा असतो. आणि ओल्या काजूची ओला काजू असतो त्याची उसळसुद्धा केली जाते. एवढंच काय, काजू बिया असतात त्या सुक्या मेव्यात गंडल्या जातात. अशा प्रकारे काजूचे झाड मध्यम आकाराचे असते, जास्त मोठे नाही, जास्त लहान नाही. आणि हिवाळ्याचा मोसम असतो, हिवाळ्यात काजू येतात. आता सध्या हिवाळा सुरू आहे, तर हिवाळ्यात काजूचा मोसम यायला सुरुवात होते. फेब्रुवारी ते मे महिन्यात मग तो काजूचे पीक येते. आणि महाराष्ट्रात, कोकणामध्ये काजूचे उत्पन्न, महाराष्ट्रात कोकणात काजूचे उत्पन्न भरपूर मोठ्या प्रमाणात होते. आणि एवढंच काय, भारतामध्ये केरळ, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, ओरिसा, कर्नाटक या राज्यात सुद्धा काजू होतात. आणि देशातील सर्वात जास्त उत्पादन कुठे होत असलं तर आपल्या महाराष्ट्रात होतं. महाराष्ट्रात सर्वात देशामध्ये जास्त उत्पन्न काजूचं कुठे होत असेल तर आपल्या महाराष्ट्रात जास्त उत्पन्न होतं. आणि किती हेक्टर जमिनीत तो काजू पेरला जातो महाराष्ट्रात? 1,60 हेक्टर क्षेत्र महाराष्ट्रात काजू पीक पेरतात एवढ्या क्षेत्रामध्ये. आणि यातून मग 1,875 लाख टन एवढे काजूचे उत्पन्न येते. शेती किती? 1,60 हेक्टर. आणि त्याच्यामध्ये काजूचे उत्पन्न 1,875 लाख टन इतके काजूचे उत्पन्न येते. आणि मग ते काय करतात, या परदेशात आपल्या काजूला खूप मागणी असते. आणि यातूनच देशाला मग परकीय चलन मिळते. आणि भारतातील 30 वर्षात म्हणजे 3 दशकात काजूची लागवड तिप्पट झाली आहे, वाढली आहे. आणि काजूची निर्यात पूर्वी काय करत होते तर लाकडी खोक्यामध्ये त्याची परदेशात खूप मागणी असते. मग ते पूर्वी काय करत होते की ते लाकडाच्या खोक्यामध्ये करतं, मग तिथे कीड लागण्याची शक्यता होती. म्हणून आता काय करतात, पत्र्याच्या डब्यामध्ये सीलबंद करतात आणि मग ते परदेशात निर्यातीसाठी पाठवले जाते. आणि काजू ही निर्यात फळ आहे. काजू हे काय आहे? निर्यात फळ आहे. तर मग अशा प्रकारे आता प्रति किलो तर तो काय भावाने विकता परदेशात विकाय काय भावाने विकतात तर 190 रुपये किलो. तर आपल्याजवळ समजा 2,850 एवढे उत्पन्न मिळते. मग त्याच्यातून काय होतं तर काही कामगाराचा पगार जातो. ते काजू तयार करायला भरपूर कामगार लागतात, त्यांचा पगार जातो. आणि वरून त्यांना काही असं परदेशात पाठवायला त्याला तो खर्च, सगळा खर्च वजा करून त्यांना किती नफा राहतो? खूप नफा राहतो. 2.5 ते 3
लाख दरवर्षाला नफा राहतो. जास्त पण कमी नाही. म्हणजे मजुराचाही पगार द्यायचा आणि ते काही काजूला काही ते परदेशात पाठवायचं असलं, जो काही खर्च येतो तो वजा करून आपल्याला नफा 2.5 ते 3 लाख एवढा मिळतो. तर अशा प्रकारे काजू ही निर्यात फळ आहे आणि काजूच्या जागतिक व्यापारात आपल्या भारताला अग्रस्थान आहे. आणि सरबत बनवतात, काजूचं सरबतसुद्धा बनवतात. आणि हे जे मद्य आहे हे एक प्रकारचं मादक द्रव्य आहे आणि ते मादक द्रव्य काजूपासून बनवतात, ते छान लागतं. तर अशा प्रकारे सर्व देशामध्ये आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात काजू पिकते आणि भारतातील महाराष्ट्रात तर सर्वात पहिल्या नंबरचे काजू पिकतात. त्याची निर्यात होते, त्यांना भरपूर 2-2, 3-3 लाख नफा मिळतो. तर अशा प्रकारे आणि आपण काजूचे काय काय पदार्थ खातो हे आपण पाहिलंच आहे. अशा प्रकारे मी काजूची माहिती आपणापुढे सादर केली आहे. ती अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा.